काय ते सोडविल ना. चालेल चालेल ठीक आहे. तर आजच्या दिवसामध्ये शेवटचा पोलचा फायनल सामना आपण बघतोय मित्रांनो. 5 षटकाचा सामना आहे. एका षटकाचा पॉवर प्ले असेल आणि एका षटकाचा पॉवर प्ले असल्यानंतर दोडगाव विरुद्ध मध्ये चिरापली पोलचा फायनलचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. तमान माझी लाडकी क्रीडा राज्य मधल्या या क्रीडा नगरीमध्ये दाखल आहेत आणि त्याच अनुषंगाने जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट वरती मध्ये जेवढे समर्थक मॅच बघतात त्यांचं देखील मध्ये स्वागत करतोय. कारण की अतिशय दमदार मधल्या प्रत्येक सामना बघायला भेटतोय. यावेळेला बघणार केले की पहिला गोलंदाजी मार्क होती रोहिदास कणोजे तयार मध्ये आणि स्ट्राईक यांना फलंदाज सागर मागील सामन्यामध्ये दमदार मात्र कार्य केलं होतं. यावेळेला पोलची फायनलची मॅच जाऊया मॅच कडे. सूर्य जातोय असताना राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूला पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती तयार मध्ये रोहिदास कणोजे मॅन फ्रॉम चिरापाले 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू हलक्या हातामध्ये चेंडू घेऊन जातोय कारण की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. ऑन साईडला शॉर्ट स्केल क्षेत्रामध्ये एक धाव निश्चितपणे कंप्लीट केली जाते. सकाळच्या सत्रामध्ये तमान क्रीडा राज्य मैदानाच्या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र पहिली धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक एंडला पोहोचतोय विलास मॅन फ्रॉम दुडगाव. कारण की आतापर्यंत सूर्यकाशी मात्र फलंदाजी बघायला भेटली. अरुण कणोजे सरांनी पहिल्या मॅच मध्ये सूर्यकाचा परफॉर्मन्स दिला. दुसऱ्या मॅच मध्ये हिरो ठरले आणि हिरो ठरल्यानंतर आपण मात्र बघू शकता की या ठिकाणी अक्षरशः प्रत्येक मॅच मध्ये चांगलं कार्य प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी बघायला भेटली नाही ती रोहिदास कणोजे यांच्याकडनं. कारण की 10च्या वरती इकॉनॉमी मात्र नक्कीच यांची असेल. शॉर्ट चेंडू ऑन साईडला पुलचा फटका बघायला भेटतो. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल कारण की सुंदर क्षेत्ररक्षण जीवाचं रान करताना मिस्टर पांडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव आज मात्र आपल्याला बघायला भेटत नाही तो पिंटू. रोहिदास कणोजे मात्र गोलंदाजी मार्क होते मात्र नक्कीच गोलंदाजी मात्र भूमिका सांभाळत असताना राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने षटकार मात्र दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र पुढचा चेंडू मोठा फटका आहे बघायचा की नक्कीच चेंडू खाली मात्र माधव गायकवाड चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये. ब्रँडेड फटक्यासाठी सीमा रेषा पलीकडे जातोय. 6 धावांसाठी चेंडूला पाठवून दिलाय. क्रिकेटमध्ये पैसे कमावणे खेळाडूंसाठी महत्वपूर्ण नाही परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे खेळाडूंसाठी खूप महत्वपूर्ण आहे. हे वाक्य सचिन रमेश तेंडुलकर मात्र आहे. सर्वम पोल्ट्री फार्मचे मात्र मालक जगू नार्वेकर यांचंही देखील मात्र आगमन होतंय. त्यांचे शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. तत्पूर्वी मात्र बघतोय की नक्कीच एक चांगला फटका बघायला भेटतोय. डीके चेंडू खाली जातोय आणि डीके चेंडू खाली जात असताना एक धाव तर पूर्ण केली जाते. एक धावनंतर पलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. 9 ही धावसंख्या आपल्याला बघायला भेटते. कातोडपाडा संघाला देखील मात्र तितक्याच मात्र शुभेच्छा आहेत कारण की नक्कीच आपण मात्र आला त्या ठिकाणी चांगला मात्र खेळ खेळला. शेवटी मात्र मॅच एक संघ हरतोय एक संघ जिंकतोय. जो मात्र नक्कीच चोळमुखच्या मैदानात मात्र सामना बघायला भेटला होता. त्या चोळमुखच्या मैदानाच्या जसा मात्र सामना बघायला भेटला तसाच मात्र हा सामना देखील मात्र बघायला भेटला. याला रोहिदास कणोजे मात्र गोलंदाजी मात्र भूमिकेमध्ये शॉर्ट चेंडू टाकाल तर मात्र नवीन चेंडू असला तरी मात्र नक्कीच बिग हिट केला जाईल आणि बिग हिट खेळल्यानंतर आपण बघू शकतो की नक्कीच यावेळेला स्टार्ट अट डिलिव्हर्ड मध्ये चेंडूला पाठवून दिले. चेंडू जातोय चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. यावेळेला आपण मात्र बघतो की नक्कीच अतिशय मात्र नक्कीच दमदार मात्र फलंदाजी तर बघायला भेटते आणि दमदार मात्र फलंदाजी बघायला भेटल्यानंतर कारण की रॉल चेंडू आणि रोल चेंडू असल्यानंतर राईट आर्म राऊंड विकेटचा पर्यंत चेंडू मात्र ठेवलेला आहे.
यावेळेला हा चेंडू मात्र बघतोय की यष्टी रक्षकाच्या पाठीमागे सुरेख असं मात्र कार्य करताना अरुण कणुजे सर फलकावती धावसंख्या 16 मी सांगितल्याप्रमाणे की नक्कीच एकही मॅच मध्ये 10च्या खाली इकॉनॉमी मात्र बघायला भेटली नाही ती रोहिदास कणुजे यांची, कारण की रणभूमीला अडवून जे वादळ तयार करतात त्याला छत्रपतीची तलपती तलवार म्हटली जाते. यावेळेला पुलचा फटका खेळायला बघायला भेटल्यानंतर मात्र माधव गायकवाड मात्र चेंडू खाली जाताना सुंदर झेल टिपतोय. नो मिस्टेक यावेळेला. मागील मॅच मध्ये मात्र चुकी झाली होती, परंतु या मॅच मध्ये चुकी करत आहे सागर बाद होतोय. दुर्गावकरांचा मात्र हा पहिला फलंदाज बाद होतोय. मी सांगतोय ना की नक्कीच रायगड किल्ल्यावर आजही दोनच गोष्टी जाऊ शकतात. खालून वर जाते ती हवा आणि वरून खाली येतो तो पाऊस. अभेद्य आणि अजिंक्य रायगड तसाच मात्र हे मैदान आपण मात्र बघू शकता की दुमोळीकरांचं मात्र हे मैदान. मला ठाऊक आहे की प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून मी काही जास्त बोलत नाही, शांत आहे. कारण की नक्कीच शांत बस मात्र जमत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण की हे समालोचन आहे आणि समालोचन करताना मात्र नक्कीच दोन्ही संघाला मात्र समांतर न्याय द्यावा लागतो आणि दोन्ही संघाला समान न्याय देत असताना आपण मात्र बघतो की जो चांगला खेळ त्याला मात्र नक्कीच पुरस्कृत मात्र नक्कीच एक चांगला प्रबल दावेदार म्हणून मात्र घोषित करण्यात येते. मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार करून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या 16. दुसरा गोलंदाज मिस्टर रमेश आणि नवीन फलंदाज मात्र नक्कीच आपण मात्र बघतो की गणपत संदीप. गोलंदाज रमेश. पहिला चेंडू स्लोअर मध्ये मात्र चेंडूला सोडला आणि स्लोअर चेंडूला सोडल्यानंतर बघतो की एकदा गॅप मध्ये चेंडूला घेऊन जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय प्यारी. सुंदर मात्र क्षेत्ररक्षण करतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना फेकी तितकी चांगली मात्र करतो आणि फेकी तितकी चांगली करत असताना 3 क्षेत्ररक्षक येतात रिकव्हर करण्यासाठी. 2 धावा पूर्ण. ज्याला म्हटलं जाईल की नक्कीच मित्रांनो तलवार तर सर्वांकडेच होती, पण तिला चालवण्याची ताकद शिवाच्या मनगडात होती. कारण की स्वराज्य निर्माण करण्याची जिद्द फक्त शिवाजी महाराज यांच्यातच होती. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षी भूमंडळी. पुढचा चेंडू यावेळेला कोलवरचा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलेला फटका. यावेळेला माधवजी गायकवाड यांना चकमा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. टाळ्यांचा गजर होताना बघायला भेटतोय आणि टाळ्यांचा गजर होताना बघायला भेटल्यानंतर चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावींसाठी. 4 धावीनंतर धावसंख्या बघायला मिळते ती 22 धावसंख्या. या स्पर्धेचे मात्र प्रमुख शिल्पकार आपण मात्र बघू शकता की केरोभाऊ आयर असतील, आमचे निवृत्तीभाऊ बोडके साहेब असतील, त्यांच्या समोर आपण बघतो की दत्तूभाऊ आयर असतील, आपण बघतो की नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर प्रकाशजी असतील आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की मनोजजी असतील. त्यानंतर आपण मात्र बघतो की आमच्या समाजमध्ये स्कोरिंगचा अपडेट करण्यासाठी मात्र अतिशय मात्र चांगलं सारखं हुशार चपळायचं मात्र हे स्कोरिंगचं कार्य अपडेट करण्यासाठी त्यांचे देखील मात्र सरसं स्वागत आहे. स्लोअर 1 पुन्हा एकदा मात्र हा चेंडू कारण की प्याडमध्ये येणारा चेंडू अलग ऍक्शन जसप्रीत बुमराच्या स्टाईल प्रमाणे मात्र मागील वर्षामध्ये गोलंदाजी बघायला भेटत होती, परंतु या वर्षामध्ये नक्कीच ऍक्शन मात्र थोडीशी मात्र चेंज केली मिस्टर रमेश मोळे या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. अद्याप मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक. राईट राऊंड विकेटच्या बाजूने मात्र षटकार मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज. हो अच्छा, यावेळेला चांगला चेंडू आणि चांगला चेंडू असताना मात्र माधव गायकवाड मात्र प्रतीक्षामध्ये 1 धाव तर मात्र पूर्ण केली जाते. कारण की या ठिकाणी सूर्याची तेज तरार किरण मात्र नक्कीच डोळ्यावरती येत असताना आपण बघतो की नक्कीच कॉल जातोय अरुण कणुजे सरांचा की नक्कीच रॉकेट थ्रो करायचा आहे, रॉकेट थ्रो करायचा आहे. अद्याप आपण मात्र बघू शकता की 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आयटम राऊंड विकेटच्या बाजूने षटकात मात्र पुढचा चेंडू. हो यावेळेला नक्कीच अरुण कणुजे सर मात्र चेंडू खाली असतील आणि त्यानंतर मात्र नो मिस्टेक. सुंदर कॅच. विलास बाद होतोय. संदीप बाद झाला आणि संदीप बाद झाल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच संदीप परत नंतर ज्याने मात्र आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं आणि 7 धावांचं योगदान देत असताना मात्र हा फलंदाज मागे पडतोय. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपक. दुर्गाव संघाचा हा मात्र नक्कीच नवीन फलंदाज. समोर मात्र एम्ब्युलन्स मध्ये सुरू एम्ब्युलन्स आहे. सेवा तुमच्या आमच्यासाठी मात्र असेल, कारण की नक्कीच पहिला डोस कोणी घेतला नसेल, दुसरा डोस कोणी घेतला नसेल तर त्या ठिकाणी मात्र नक्कीच संपर्क तुम्ही साधा मोबाईल नंबर असेलच तुमच्याकडे मोबाईल कार्ड आणि त्यानंतर आपण मात्र बघू शकता की नक्कीच आधार कार्ड
ताबडतोब मात्र नक्कीच लसीकरण मात्र करून घ्या मित्रांनो, कारण की नक्कीच डोस घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतोय की यावेळेला षटक क्रमांक दुसरा चालू षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल रमेश मोवळे याच एक सुपर गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये मात्र बड्डे बॉय आपल्याला बघायला भेटतोय. चिरापल्ली संघामध्ये नक्कीच तमाम क्रीडा रसिकांच्या मध्ये नक्कीच एक शुभेच्छा येतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून. हाही देखील मात्र सुरेख चेंडू थोडंसं मात्र मिसअंडरस्टँडिंग बघायला भेटते आणि मिसअंडरस्टँडिंग बघायला भेटल्यानंतर एक धाव सावधपणे कंप्लीट केली जाते. पंच प्रकाश ऑफिशियल पंच स्ट्रायकर पंच यांच्याकडून आम्हाला मात्र कॉल येतोय. षटक क्रमांक 2 षटकांची समाप्त 25 धाव संख्या रिकव्हर नक्कीच केले रमेश मोवळे या गोलंदाजाने. 2 षटकांची समाप्त होते 25 धाव संख्या. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 25. तो पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 25 रन. हादसों के शहर में हादसों से डरता है, मिट्टी का खिलौना फना होने से डरता है. दिल्ली के कोने में एक मासूम सा बच्चा भुला दे डर कुचल कर नए गेंदबाज अथवा गेंदबाज का सिलसिला पेश करने के लिए क्या हरी माधव पीटर इस बार राइट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की पहली गेंद करने की तैयारी में. छोटी गेंद के साथ बढ़िया हुक करने का प्रयास किया था. समझना इतना आसान नहीं, परखना इतना आसान नहीं. अच्छी डिलीवरी और जो हमेशा अधूरा नहीं होता है, सच्चे रिश्तों में भी वो दूरी नहीं होती. जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती उसके लिए दिल की धड़कनें भी काफी जरूरत है. ये दिल की धड़कनें बढ़ाने वाला खेल. इस बार राइट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की दूसरी गेंद. बढ़िया शॉट खेलने की तैयारी दिखाई थी, जहां ज्यादा पर अच्छा स्ट्रोक खेला. पीछे मिरान क्षेत्र पर खिलाड़ियों को तैनात किया है. इस शॉट के लिए जान की बाजी लगाकर फील्ड की यहां पर बाजू तो संभालते हैं, लेकिन अच्छा थ्रो करने के बावजूद डायरेक्ट हिट. एक एक रन का तोल मोल काफी कुछ अनमोल है क्रिकेट के खेल में. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन. उम्मीद की दुनिया कायम है, जागो मेरे प्यारे मोहन. 27 स्कोर. इस बार राइट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद, जहां अच्छी गेंद कुली मिलाकर इस गेंद को बड़ा शॉट करने की तमन्ना, लेकिन गेंद अतिरिक्त उछाल नहीं मिल रही गेंद को. आज के दिन में फिर से पंकज जी बोर्ड से सर अगर मैच लाइव देखते रहेंगे तो इनके लिए भी प्रणाम करना चाहूंगा. कल के दिन में लाइव एक्शन में नजर आएंगे डॉक्टर पंकज बोरसे सर. इस बार ओवर की अगली गेंद, छोटी गेंद के साथ बढ़िया शॉट खेला और बढ़िया शॉट खेलने के बाद हवा में गेंद खिलाड़ी सामने. क्या 6 या 4 विकेट. विकेट. कमाल का कैच और कमाल का कैच पकड़ने के लिए माधव गायकवाड़ वहां पर तैयारी में थे. बेहतरीन अंदाज के साथ इस कैच को जज किया. रोहिदास कनौज ने इस कैच को जज किया. काफी टीम का यहां पर जल्लोष. इस बार 2 गेंद शेष और 2 गेंद शेष होने की वजह से बिल्कुल क्या कमाल की यहां पर बिल्कुल एक रणनीति अपना कर एक नया अंदाज पेगा पर नजर आएगा इस गेंदबाज की ओर से. राइट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद, यहां अच्छा गेंद और अच्छी गेंद के साथ हल्के हाथ के साथ ये शॉट खेला था और हल्के हाथ के साथ शॉट खेलते समय 1 रन तो पूरा यकीन इनके साथ पूरा किया. चाहे पुण्य भाव कौन से इस मैच की मजा हुई, इनकी बिल्कुल जान तो तड़पती रहेंगे कि क्यों मुझे छुट्टी नहीं मिल गई आज के दिन में, क्योंकि इनका एक महत्वपूर्ण योगदान. उसके बाद लगभग 15 दिन के छुट्टी पर आ गए थे जनार्दन जी मेजर. इनका भी हार्दिक स्वागत करना चाहूंगा, लेकिन इस बार क्या गेंद को रोका पाएगा जी. गेंद को रोक कर मिलने के बाद डीके का जो शरीर का संतुलन था उसी रेप इस बार 7 रन की आवश्यकता. जी हाँ, अगर अरुण सर वहां पर रुक जाते थे तब मात्र बिल्कुल विकेट जाने की ज्यादा देर तक संभावना रहती, लेकिन 3 रन पूरी और 3 रन पूरे करने की वजह से 3 ओवर का खेल समाप्त और टोटल स्कोर बनता हुआ 31 रन. अभी भी 12 गेंद का खेल शेष. अभी भी 12 गेंदों का खेल शेष और 12 गेंदों में कितने सारे रन जुड़ेंगे, ये पोल का फाइनल का मुकाबला आई. 5 बजकर
लगभग 5:30 बज चुके हैं और 5:30 बजने के बाद शायद पर अभी भी एक इनिंग का तो खेल बचा है, लेकिन अभी भी 12 गेंदों का खेल शेष है इस मैच में पहले इनिंग के लिए। स्लोवर बेहतरीन अंदाज के साथ ये अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय बिल्कुल ना डीके तैयार और डीके तैयार होने की वजह से बिल्कुल अच्छी फील्डिंग और अच्छी फील्डिंग करने के बावजूद क्या कमाल की फील्डिंग, एक और विकेट। नए बल्लेबाज अमोल, मायूस मत होना, जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। अगर दिल में है आग और हौसला है बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है। विकेट गिर गए 3। 4 विकेटों के नुकसान पर यह स्कोर बन चुका है 32 रन। और स्लोवर वन के साथ बिल्कुल ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी, लेकिन आप जानते कि बिल्कुल अच्छी गेंद मिनिमम कंट्रोल में गेंद करने के बावजूद रन लेने का कोई भी सिलसिला नहीं। ऊपर उठने में वक्त तो लगता है, फिर सूरज ही सही धीरे धीरे उगता है। सूरज तो धीरे धीरे उग रहा है, हवा में ताश का घर नहीं बनता है, रोने से बिगड़ा हुआ मुकंदर नहीं बनता है। यहां अच्छी गेंद, क्या कमाल का मोटिवेशन की तरफ से मतलब खेल चले, जो बिल्कुल जिगरबाज खेल की कहानी और जिगरबाज खेल की कहानी चले। पोल का फाइनल का मुकाबला और पोल का फाइनल का मुकाबला होने से बिल्कुल आप जानते हैं कि इस मुकाबले में कौन सी टीम अग्रेसर होने वाली। कमाल का ये मोटिवेशन चिरापल्ली टीम की ओर से नजर दो, आप पुलटास गेंद करेंगे तब मतलब बिल्कुल बड़ा शॉट तो खाना पड़ेगा, लेकिन गेंद बल्ले पर नहीं चढ़ गई और गेंद बल्ले पर नहीं चढ़ने की वजह से 1 रन जरूर कंप्लीट करेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन की मदद के साथ 33 स्कोर, अभी भी 2 गेंद का खेल शेष। जब हिमालय की चोटी ने फिर से हमें ललकारा है तो मतलब दूर हटो दुनिया वालों। रमेश मोरे की कहानी, बिल्कुल अच्छी गेंदबाजी और अच्छी गेंदबाजी करते समय बिल्कुल ये खर्रा फील्डिंग, कमर में ना तो वाके ना तो झुकी, ये रनों की आवश्यकता थी, बॉल में कोई भी खराबी नहीं थी, लेकिन कहीं ना कहीं तो खर्रा फील्डिंग का पोजीशन और खर्रा फील्डिंग के साथ गेंद निकल गई बॉल के बाहर। 4 रन करी, कुल स्कोर 37, 4 ओवर का खेल समाप्त था। यही 4 रन जीत और हार के बीच में काफी कुछ फासला नजर आएगा। आखिरी गेंद शेष, आखिरी गेंद शेष। रमेश मोरे करते हुए गेंदबाजी, जहां पेस रफ्तार लगभग स्लोवर और स्लोवर करने के बाद बिल्कुल अपनी अपनी नेचुरल गेंदबाजी। ये वाइट करार किया और वाइट करार करने के बाद बिल्कुल वाइट और बाइट के रूप में 2 रन जरूर जोड़ेंगे। आखिरी गेंद शेष और आखिरी गेंद शेष होने की वजह से बिल्कुल यह अच्छी गेंद, क्योंकि रिवर्स शॉट खेलने का प्रयास किया था और रिवर्स शॉट खेलने के प्रयास के साथ गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं। ओवर नंबर 4, 4 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर बनता हुआ 39। अभी भी आखिरी 6 गेंद शेष, कौन से गेंदबाज आएंगे गेंदबाजी करने के लिए। कालपासून गरम होतं जास्त असं टाकायला आधी पट्टी समोर पट्टी सोडायची एक पट्टी वाढतो असं हे बांबू आहे ना हे बांबू आणि नाही ना समोर एक पट्टी टाकला भाऊ भाऊ येतो माझा मोबाईल वरती देतो चार्जिंगला 39 स्कोर वरती मोबाईल द्यायचा वरती त्याच्याकडे हां नाही इथे नाही ना आपल्याकडे बोर्ड मागे आहे ना इथे नाही ना बसणार इथे झालं पाठी मागे बोर्ड आहे तो पाठी मागे आहे तिकडे कोण राहणार नाही परत इथे दिला यावेळेला आपण मतलब बघतो की शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना प्यारी यांचा मतलब पहिला चेंडू मध्ये अतिशय मतलब प्यार लेवल मध्ये टाकला चेंडू एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एक धाव मात्र पूर्ण करत असताना फलकावती धाव संख्या 40, शेवटचे 5 चेंडू शिल्लक, पोलचा फायनलचा सामना उसचा वाकडा तिकडा तर साखरेचा कडा देवा काय तुझी करणी नारळाच्या पाणी, हा संघर्ष मात्र आपण मात्र बघू शकता की ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, प्रयत्न मात्र यश येईल की नसेल हे मात्र बघणं गरजेचं आहे। 40 धाव संख्या और सुपर बॉलिंग मिस्टर प्यारी, लाइन टू लाइन कंट्रोल मध्ये मात्र गोलंदाजी आणि कंट्रोल मध्ये मात्र गोलंदाजी करत असताना आपण बघतो की सुपर गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडूवरती मात्र काय चित्र असेल हे बघणं गरजेचं आहे।
यावेळेला खराब लाईन प्रोडक्शन मध्ये नक्कीच लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटच्या इशारा पंचांनी घोषित केला. एक एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये. रमेशच्या गोलंदाजीमध्ये मात्र नक्कीच जो चौकार केला बाईच्या स्वरूपामध्ये, हा चौकार मात्र नक्कीच एक खूप काय मोठा एक मायना ठेवेल या मॅच मध्ये. कारण की प्रत्येक चुकीला माफी नसते. पुढचा चेंडू ऑन साईडला फेकून देण्याची मात्र पूर्वतयारी. चेंडू मध्ये नक्कीच पांडू येतो आणि पांडू यांनी मात्र नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मात्र बघतो की नक्कीच सुंदर मात्र थ्रो केला होता. तर मात्र नक्कीच सूर्याची किरण डोळ्यावरती येत असताना 2 धावा पूर्णपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या 43 धावसंख्या, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढील चेंडूमध्ये हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी धावेमध्ये चेंडू लॉब तर केले जाते. बघतो की नक्कीच प्याडी चेंडू खाली जातो. सावधपणे मात्र जेल घेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना याच धावा मात्र महागड्या ठरू शकतात. नामदेव गुलाम आजच्या दिवसामध्ये नक्कीच थोडस मात्र नर्वस मात्र बघायला भेटला होता, परंतु मात्र बघतो की नक्कीच शेवटीमध्ये क्रिकेटचा गेम आहे. प्रोटेक्शन फेल आहे. कोणी मात्र भविष्यवाणी देत नाही. शेवटचा पोलचा पाण्याचा सामना आपण मध्ये बघू शकता की नक्कीच दोन्ही मात्र चुकी झाली. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कुठल्याही संघाने मात्र कुठल्याही संघाला कधी मात्र कमतरता मात्र नक्कीच लेखायचं नाही, कारण की प्रत्येक संघाकडे मात्र तारणा हिरा कोहिनूर हिरे हे मात्र नक्कीच तयार झाले होते. या घडीला डीके जातो चेंडू खाली. डीके हा मात्र चार हुशार चपळाईचा क्षेत्ररक्षक बघा. रॉकेट थ्रो आणि रॉकेट थ्रो करत असताना फलंदाज बाद असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती तब्बल आपण मात्र बघू शकतो की 46 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूमध्ये खेळ करत असताना आपण मात्र बघतो की नक्कीच 50+ मध्ये धावसंख्या असेल की नसेल. जाऊया मॅच कडे. यावेळेला मात्र नक्कीच 7-8 पॉईंटचा स्टार्ट घेताना शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका येतोय. षटकाराच्या मध्ये चेंडूला प्रवृत्त केला आणि षटकाराच्या मध्ये चेंडूला प्रवृत्त करत असताना 5 सेकंदाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली ती तब्बल आपण बघतो की 52-53 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी चिरापाली या संघाला. दुर्गाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 52 धावसंख्या गोळा केल्या. 5 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर 53 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी या आव्हान मात्र चिरापाली संघामध्ये स्वीकारतो की नाही हे बघणे गरजेचं आहे. पाच षटकाचा सामना 5 षटकाच्या निर्धारित खेळामध्ये धावा लागतील. त्या 53 धावांचा लक्ष्य स्थानिकाचा 17 आणि स्थानिकाच्या 17 मध्ये नक्कीच आपण मात्र बघणार की नक्कीच कालच्या दिवसामध्ये नक्कीच
आव्हान मात्र चेस करता आलं नव्हतं ते आपण मात्र बघितलं की जलालपूर या संघाला, परंतु याच वेळेस आपण बघतो की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर अरुण कणुजे सर आणि त्याचा साथीदार असेल तो रोहिदास कणुजे, ही प्रामुख्याने सलामीची जोडी आपल्याला बघायला भेटते. शेवटच्या क्षेत्रामध्ये जीटीसी चॅनलला मात्र ज्यांनी मात्र सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 53 धावांचं लक्ष्य जुना चेंडू आणि जुना चेंडू असल्यानंतर बघायचं की नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये घणाघाती फलंदाजी करणारे मिस्टर अरुण कणुजे सर या निर्णायक मॅच मध्ये काय आपले मात्र नक्कीच आशा जिवंत केल्या जातील ह्या बघणं गरजेचं आहे. वेल मांडवाला चढे माझ्या घामाचे गळे ऋण जुनुग झालं पिठ जात्या ताटलं कणी कोणा ग माझ्या पिल्लांना मी घालते. यावेळेला बघतो की नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी 01 नंबरची जर्सी परिधान केला मात्र पहिला गोलंदाज विलास अरुण कणुजे सरांसाठी. पहिला चेंडू यावेळेला मात्र बिग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बडी मछली जाल में फस गई. अरुण कणुजे सर मात्र नक्कीच बॅक टू द पेविलियन माघारी प्रयत्नात हलकासा एच घेऊन मात्र चेंडू सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अरुण कणुजे सर मात्र माघारी प्रयत्नात शेवटच्या निर्णायक मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती हलकासा एच घेऊन चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच अरुण कणुजे सर मात्र बाद होता आणि पहिल्या चेंडूवरती अरुण कणुजे सर मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर माधव गायकवाड. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झालाय, दुसरा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर माधव गायकवाड. आपण मात्र बघू शकता की अतिशय मात्र चांगली मात्र स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा सह्याद्रीच्या कुशीमध्ये मात्र हे मैदान धुमोडीकरांचं आणि त्याच अनुषंगाने बघतो की एक सुंदर स्पर्धेला मात्र नक्कीच एक आकार तर येतोय. अंतिम 6 मध्ये जाण्यासाठी मात्र नक्कीच कुठला संघ मात्र नक्कीच एका प्रवेश करेल. काही क्षणातच आपल्या समोर मात्र चित्र बघायला भेटेल की आजच्या दिवसाचा पोलचा फायनलचा सामना कोण जिंकेल. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, क्रॉस लाईन मात्र खेळण्यासाठी पूर्ण प्रयत्नाची पराकाष्ठा करताना माधव गायकवाड देखील मात्र माघारी पडतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट. आणि 2 चेंडूवरती 2 विकेट जात असताना आपण मात्र बघतो की हनुमंतजी महाले आमच्या व्यासपीठावरती येताना त्यांच्या समोर आपण मात्र बघू शकता की नक्कीच या ठिकाणी कैलास आहेर हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना कारण की नक्कीच थोडीशी मात्र नक्कीच जल्दबाजी करण्याच्या मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना माधव गायकवाड शून्यावरती, अरुण सर शून्यावरती बाद झालेले आहेत. दुर्गाव संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाताना आपल्याला मात्र बघायला भेटतोय. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र नक्कीच कुठलाही संघ कधी मात्र अग्रेसर होईल. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विलास. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले आणि 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण मात्र बघू शकता की यावेळेला राईट टर्म राऊंड विकेटच्या बाजूने हॅट्रिक चान्स आणि हॅट्रिक संदेश त्यानंतर बघायचं की नक्कीच याही वेळामध्ये जोरदार अपील केली जाते. विलास देखील बाद होतोय. 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद होतात आणि 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सिरापली संघाची एक दयनीय अवस्था बघायला भेटते. अरुण कणुजे सर मात्र माघारी पडले, त्यानंतर आपण मात्र बघितलं की या ठिकाणी माधव गायकवाड मात्र माघारी परतला, त्यानंतर विलास माघारी पडतोय. यावेळेला बघतो की नक्कीच जर मेडन षटक हातात आलं तर मात्र नक्कीच अक्षरशः 501 रुपयाचं बक्षीस भगवानजी माफ करा. या ठिकाणी आपण मात्र बघतो की हनुमंतजी महाले यांच्याकडनं मॅन फ्रॉम गणेशगाव यांच्याकडे मात्र नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस असेल, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण मात्र बघतो की डीके जातोय मैदानाच्या हातमध्ये. 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले आहेत. रोहिदास कणुजे एका साईडला असेल. आणि केरुभाऊ आहेर यांच्याकडे मध्ये कॅश प्राइज येते या गोलंदाजासाठी 101 रुपयाचं बक्षीस. आयटम राऊंड विकेटच्या बाजूने मात्र डीके मात्र तयार असेल कारण की नक्कीच याची जिम्मेदारी काय असते हे मात्र बघणं गरजेचं आहे कारण की 3 फलंदाज मात्र प्रमुख फलंदाज बाद झाले. हो याही वेळेला नक्कीच खाली राहिलेला चेंडू सावधपणे मात्र चेंडूला घेऊन करण्याची मात्र पूर्व तयारी.
4 चेंडू डॉट 3 फलंदाज बाद 53 धावांचं लक्ष्य. 53 धावांचं लक्ष असताना मात्र बघायचं की नक्कीच सुरुवात चांगली झाली नाही. अरुण सर मात्र नक्कीच शून्यावरती बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच एका पाठोपाठ असे फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटी मात्र नक्कीच मॅच अद्याप संपली नाही, कारण की हे दोन खंदे फलंदाज असतील चिरापल्ली संघासाठी एक आधारस्तंभ म्हणून मात्र ज्याची मात्र ओळख आहे. हे संघ आपल्याला मात्र बघायला भेटतात. जुना चेंडू आणि जुना चेंडू टाकत असताना आपण मात्र बघतो की शॉट मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून करतोय. अद्याप सिंगल नाही. जर शेवटचा चेंडू डॉट काढला तर मात्र नक्कीच हनुमंतजी महाले यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपयाचे बक्षीस असेल. यावेळेला शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना आपण मात्र बघतो की नक्कीच डीके आज मात्र नक्कीच जो एक कठीण परिस्थितीला मात्र समोर जातोय तोच मोठा एक खेळाडू असतोय. डीके मात्र तयार असेल. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने मात्र हा चेंडू सावधपणे मात्र चेंडू खेळून करतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळून करतो आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळून केल्यानंतर एक धाव पूर्ण प्रयत्नामध्ये 500 रुपयाचे मात्र बक्षीस वाचलेलं आहे. एक धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या झाली एक धावसंख्या. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 24 चेंडू मध्ये धावा लागतील त्या 52. आपण बघतो की जबरदस्त मॅच बघायला भेटते आणि जबरदस्त मॅच बघायला भेटल्यानंतर 6 चेंडू 13च्या सरासरीमध्ये नक्कीच धावा मात्र गोळा करायच्या आहेत. कारण की आपण मात्र बघतो की 24 चेंडू 52 धावा. दुसरा गोलंदाजी मार्क होती. येतोय गोलंदाजी मार्क होते सागर. मी पहिल्यांदाच मात्र नक्कीच उल्लेख केला होता की नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये चेसिंग साठी मात्र ही खेळपट्टी हे मैदान थोडस अवघड आहे. कालच्या दिवसापासून मात्र बघायला भेटतंय, परंतु मात्र या ठिकाणी अद्याप आपण बघतो की डीके आणि रोहिदास मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपला मात्र किल्ला लढवण्यासाठी तयार आहेत. पापलेचा खेळ समाप्त होतोय. एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले. एक धाव. डीके मात्र तयार असेल आणि डीके मात्र तयार असताना आपण मात्र बघतो की नक्कीच एबीसीडी सातारा डीके नाही मातारा जवळचा जोश असेल आणि त्यानंतर मात्र नक्कीच पहिला चेंडू हल्लीच्या हातामध्ये चेंडूला खेळून करण्यामध्ये पूर्व तयारी. थोडस मात्र डबल माइंड आणि डबल माइंड मध्ये मात्र चेंडूला मात्र खेळून करण्यामध्ये पूर्व तयारी करत असताना समन्वय झालंही नाही. कारण की नक्कीच खुले आम के साथ अगर कहीं बल्लेबाजी करेंगे तब मतलब बिल्कुल आएंगी मजा इस खेल में, क्योंकि जानते कि बिल्कुल पुरानी गेंद है लेकिन क्या प्रतिकार करने की क्षमता इस गेंदबाज की तरफ से नजर आएंगी. इस बार ओवर की दूसरी गेंद करने के लिए तैयारी में छोटी गेंद के साथ वन साइड में बड़ा लॉब करने का प्रयास किया था. हवा में गेंद जो मिरान शरद के ऊपर से ये बड़ा शॉट किया था और मिरान शरद के ऊपर से बड़ा शॉट खेलने की वजह से केवल एक ही रन के साथ संतुष्ट. पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर रोहिदास कनौजी. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर क्या शायद यहां पर क्या बड़ा शॉट आने वाला है, क्योंकि स्कोर कार्ड में कुछ देखा जाएगा तो स्कोर केवल ही 2 रन 3 विकेट के नुकसान पर सिचुएशन काफी कुछ खराब नजर आती है बिल्कुल इस बार. लेकिन अब मात्र देखा जाएगा तो बिल्कुल अभी भी गेम तो समाप्त नहीं. कभी भी किस मैच में कुछ भी हो सकता है, क्योंकि हर किसी नदी को साहिल नहीं मिलता है, हर किसी नदी को दिल नहीं मिलता है. इस बार 1 रन के लिए ये शॉट खेला और 1 रन के लिए शॉट खेलते समय जो प्रेशर डाला है विपक्षीय टीम ने, दुर्गांव टीम ने, क्या उस प्रेशर से उभर कर आएंगी या नहीं, ये चिरापल्ली टीम, ये तो आने वाला समय बताने वाला है. जिंदगी की असली उड़ान तो अभी बाकी है, अभी तो ना भी ही मुट्ठी भर जमीन आसमान भी अभी बाकी है. खेल दिग्गजों का क्रिकेट का मैदान खाली पड़ा है, लेकिन क्रिकेट के मैदान में क्रिकेट का खली भी खड़ा है और खली भी क्रिकेट का खली सामने खड़ा है. तो इसका नाम है डीके. छोटी गेंद के साथ बड़ा रफ्तार के साथ ये शॉट खेलने का मौका बन गया था, लेकिन मोमेंटम के साथ ये प्रेशर मेंटेन करने वाले ये 4 रन रहेगा. 4 के साथ कुल स्कोर देखा जाएंगे तो बिल्कुल 7 रन. अभी भी 2 गेंदों का खेल शेष दूसरे ओवर में. क्योंकि बल्ले पर गेंद तो नहीं लगी थी 22 के रुख में, शायद यहां पर 22 के रुख में 4 रन मिल गए और 4 रन मिलने की वजह से चिरापल्ली टीम के खाते में ये 4 रन महत्वपूर्ण. दो गेंदों का खेल से डीके तैयार.
सूरज लगभग सतह पर बिल्कुल डूबने के लिए चला जा रहा है। इस बार सतह पर डीके के लिए गेंद पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं आते हुए वेट एंड वॉच की ओर से बड़ा शॉट खेलने की तैयारी। आखिरी गेंद से आखिरी गेंद शेष और आखिरी गेंद शेष होने की वजह से बिल्कुल ना डीके तैयार क्रॉस रेंज के खेलने का प्रयास किया था, फिर भी गेंद बल्ले पर तो नहीं लगते हुए ओवर की समाप्ति। पहले 2 ओवर के खेल में स्कोर 7 रन 3 विकेट के नुकसान पर। और इस गेंदबाज के लिए आप जानते कि 101 रुपए का इनाम मिल चुका है। हनुमंत महाले उनके तरफ से बिल्कुल इस गेंदबाज के लिए 101 रुपए का इनाम। अभी भी 18 गेंदों में लगभग 46 रन की दरकार। अठारह गेंदों का खेल शेष से 18 गेंदों में चाहिए 46 रन की दरकार। क्या किसके पक्ष में जाने वाला खेल, किसके किस्मत में रोटी, कौन सी टीम खाने वाली बोटियां आज के दिन में। यावेळेला जाऊया मॅच कडे, कारण की नक्कीच 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष्य सायंकाळचा 17 पूर्णपणे मात्र सूर्यास्ताला गेलेला आहे। त्यानंतर आपण मात्र बघू शकता की क्षेत्ररक्षणाची मात्र बाजू सजवलेली आहे। कान मंत्र देण्यासाठी चौथा अरुण कणजे सर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मात्र नक्कीच मंत्रनांतर केलेले आहे। आपण बघतो की 15.33 च्या सरासरीमध्ये धावसंख्या मात्र गवा करायचे आहेत। 15.33 च्या सरासरीमध्ये धावा मात्र गोळा करायचे असतील तर मात्र नक्कीच चिरापाली संघाला की 18 चेंडू 46 धावा। मॅच मध्ये काही होऊ शकतं, कारण की नक्कीच ही मॅच अतिशय दमदार मात्र बघायला मिळते। सायंकाळच्या 17 मध्ये जेवढे समर्थक जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मात्र सामना बघण्यासाठी जॉईंट असतील सगळ्यांचं सहर्ष स्वागत। कारण की सुरुवात चांगली झाली नाही, लक्ष्मण येतोय गोलंदाजी मारकुती, पहिला चेंडू खराब लाईन। यावेळेला आपण मात्र बघतो की नक्कीच सीन मध्ये नो बॉलचा इशारा असेल आणि नो बॉलचा इशारा असल्यानंतर मात्र फ्री हिटचा इशारा। यावेळेला बघायचं की लक्ष्मण फ्री हिटचा इशारा आणि फ्री हिटचा इशारा असल्यानंतर यावेळी मध्ये शॉर्ट चेंडू पुढचा पलटा, कारण की नक्कीच पुन्हा एकदा मात्र बिग हिट षटकार येतोय। यावेळेला बघतो की नक्कीच षटकार तर आलाय, परंतु मात्र नक्कीच एक मिनिट पंच। हाही देखील मात्र चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी आमच्याकडे मात्र कोर कमिटीच्या वतीने निवेदन येतंय की हाही देखील मात्र चेंडू मात्र थ्रो केला होता, तर मात्र नक्कीच यानंतर मात्र थ्रो गोलंदाज चालणार नाही याची मात्र नोंद घ्यायची आणि नो बॉलचा इशारा पंचांकडे मात्र नक्कीच दाखल येते। पंचांकडे मात्र नोंद येते की नक्कीच यावेळेला मात्र नक्कीच 7 धावा येतील, फ्री हिटचा इशारा कंटिन्यू असेल। कुठल्याही थ्रो गोलंदाजाला मात्र अलाउड नाही याची मात्र नोंद घ्यायची। मित्रांनो, आपण एक चांगलं क्रिकेट खेळतोय, एक प्रोफेशनल क्रिकेटकडे मात्र आपण मात्र अग्रेसर आहोत। धावसंख्या झाली 15 धावसंख्या, फ्रेश ओव्हर पुन्हा एकदा मात्र नक्कीच करण्यात येईल। दोन्ही संघ आपलेच आहे, दोन्ही संघांना मात्र समान न्याय असेल। कोर कमिटीच्या वतीने मात्र हे निवेदन येते मित्रांनो, एक आपण चांगलं खेळ करायचा आहे। फ्री हिट कंटिन्यू। आणि फ्री हिट कंटिन्यू असल्यानंतर आपण मात्र बघायचं आहे की नक्कीच रोहिदास कणोचे स्ट्राइक एंडला मात्र तयार। 25 नंबरची जर्सी परिधान केलेला दुर्गाव संघाचा मात्र हा गोलंदाजी मारकुती दीपक यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु यावेळेला मात्र नक्कीच सूर्य पूर्णपणे अस्ताला चाललेला आहे। क्रिकेट का नाम बड़ा जो होता सपूत व सच्चाई,
जिन इंसान से इस क्रिकेट जैसे खेल के ऊपर प्यार नहीं, उस नर से असा भाई पशु माना जाता है. किसको प्यार नहीं, सबको प्यार है. काही डिस्कस चालू आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. रोहित 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 चालू ठेवा डिके त्याला खेळायला फक्त चालू करा सामना चालू करा. चला सामना सुरू करायचा मित्रांनो. कुठल्याही प्रकारे जास्त मात्र वेळ घेऊ नका. यावेळेला आपण मात्र बघतो की नक्कीच राईट मोड विकेटच्या बाजूने मात्र नक्कीच शॉट चेंडू ऑन साईडला फेकून दिलं. स्केलच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो डोक्यावरनं. चेंडू जातो आउट ऑफ पार्क मध्ये असेल. मला वाटतं चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी मध्ये चेंडू मात्र पाठवून दिलेला आहे. धावसंख्या या 4 ने मात्र पुढे सरकी 19 धावसंख्या आणि 19 धावसंख्या असल्यानंतर मात्र 53 धावांचं लक्ष आणि 53 धावांचं लक्ष लागत असताना मात्र रोहिदास कडूनचे किल्ला लढवण्यासाठी मात्र सज्ज असेल. चिरापाली संघाचे मात्र प्रमुख 3 फलंदाज बाद झाल्यानंतर रोहिदास आणि डीके मात्र थोडासा प्रेशर मध्ये बघायला भेटत होता, परंतु नक्कीच प्रेशर थोडासा रिलीज झाला असेल कारण की रोहिदास कडून मात्र नक्कीच एक्स्ट्रा स्ट्रगल करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू खोलवर मात्र चेंडू जागा बनवली. याही वेळेला मात्र नक्कीच मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून करतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होती ती 20. षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 2. तिसऱ्या षटकामध्ये अद्याप 4 चेंडू टाकले शिल्लक. 33 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते आपण मात्र बघतो की 16 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष डीके मात्र तयार असेल. रॅटम अवध विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना या वेळेमध्ये चेंडूला किंवा मात्र टायमिंग वरती मात्र घेऊन मारलेला फटका कारण की नक्कीच ऍज अ जजमेंट वरती मात्र घेऊन मारलेला फटका त्यानंतर येतोय चेंडू. अक्षरशः आपण मात्र बघू शकता की 1 धाव सिंगल कन्वर्ट केली जाते धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट बघायला भेटतं आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर रोहिदास कनोजे मात्र अद्याप मात्र तयार. थोडासा मात्र पुन्हा एकदा मात्र फुलरलेनचा चेंडू होता. नक्कीच एक जबरदस्त फटका तर बघायला भेटते. स्टँड अट डिलिव्हर मध्ये मात्र चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो की नाही त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये नक्कीच एक थोडंसं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं, परंतु मात्र चेंडूची मात्र गती कमी करण्यात आली आणि त्यानंतर दुसरी धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण करत असताना धावफलकाची धावसंख्या झाली 23 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. अद्याप शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. रॅटम अवध विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने उंची दिलेला चेंडू, उंची दिलेला फटका, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक असतील. बघायचं की नक्कीच एक दुसऱ्याचा मात्र नक्कीच एक कॉम्प्रोमाइज मात्र बघायला भेटतंय. रोहिदास कडून टायमिंग वरती मात्र बाद होतोय. यावेळेला रोहिदास कडून मात्र उंची दिलेला मात्र फटका एक सुरेख क्षेत्ररक्षक मात्र बघायला भेटतंय कारण की टेक द कॅच विन द मॅच ज्याला म्हटलं जातंय. अद्याप एक चेंडू शिल्लक या षटकामध्ये नवीन फलंदाज होतोय रमेश. धावसंख्या झाली ती तब्बल आपण मध्ये बघू शकतो की 23 धावसंख्या. डीके मात्र तयार असेल आणि डीके मात्र तयार असताना आपण मात्र बघायचं की नक्कीच यावेळेला मात्र डीके होती मात्र जिम्मेदारी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र हा चेंडू कट करण्याचा मात्र प्रयत्नामध्ये आपण बघू शकता की 1 धाव आणि 1 धाव असताना मात्र 24 धावसंख्या झाली. षटक क्रमांक 3 षटकाचा समाप्त. 24 धावसंख्या अद्याप धावा लागतील त्या 29. 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. उम्मीद की दुनिया कायम है, जागो मेरी प्यारी मोहन. अब मात्र बिल्कुल 12 गेंदों में 29 रन की आवश्यकता. 29 रन की आवश्यकता जीतने के लिए. फिर चला करते खुदार चला करते इस कौम के सनी देओल जैसे सरदार भी चला करते. मैं हर वक्त कहता हूं कि नक्कीच कहना चाहूंगा कि अकबर बेचने वाला भी कलम बन जाता है. हालांकि जानते कि बिल्कुल एक नई कहानी क्या नजर आएंगी इस खेल में. जिंदगी में टेंशन किसको कम है, इस खेल का टेंशन सबको है. लेकिन इस बार राइटम राउंड विकेट के साथ ओवर की पहली गेंद जहां अच्छी गेंद टीके का प्रयास चालू है लेकिन गेंद बल्ले पर नहीं चढ़ रही. 11 गेंदे 29 रन की आवश्यकता. जो क्या इस मैच की कहानी, क्योंकि 2 ओवर के खेल में
जो बिल्कुल 5-5 रन आ गए थे। पिछले ओवर में तो 18 रन आ गए थे, लेकिन दूसरे ओवर में जो 6 रन आ गए, उसके लिए पहले 2 ओवर के खेल में कम स्कोर आने की वजह से ये कहानी बदल गई। 11 गेंद में 29 रन की आवश्यकता। इस बार सदावर स्टंप को कवर किया, वाइड गेंद का इस तरह पूरी तरह से लाइन के बाहर जाने वाली गेंद, ऑफ स्टंप को कवर करने के बावजूद आप जानते कि वाइड गेंद का इस तरह अंपायर की ओर से 11 गेंद 28 रन। राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में डीके तैयार। इस बार बल्ले पर चढ़ गई है गेंद, और बल्ले पर चढ़ने की वजह से बिल्कुल जानते कि डीके के बल्ले की ओर से बेहतरीन शॉट, 6 रन। स्कोर बढ़ता हुआ 31 रन, और 31 रन होने की वजह से बिल्कुल अब जानते कि विलास दुर्गाव की क्या इसके बाद कौन से गेंदबाज आने वाले, ये भी कुछ देखने वाली यही बात रहेंगे, क्योंकि बिल्कुल विकेट को बचाकर खेलने की तमन्ना। जहां साइड में फ्लिक शॉट के बाद फ्लिक शॉट करते समय गेंद निकल गई बॉन्ड लाइन के बाहर की तरफ से, गेंद जाने वाली। क्या टर्निंग पॉइंट पर एक और चौवा था, और टर्निंग पॉइंट पर एक और चौवा आने की वजह से स्कोर बढ़ता हुआ 35 रन। 18 रनों की आवश्यकता, 18 रन की आवश्यकता जीतने के लिए। 9 गेंदों में 18 रन की आवश्यकता। पिछले मैच में यही कुछ कहानी बन गई थी चीरापल्ली टीम के लिए, लेकिन उस समय अरुण कनुज सर मतलब बिल्कुल मैदान के अंदर लाइव एक्शन में नजर आ गए थे। लेकिन इस बार डीके तैयार है, और डीके के पास है एबिलिटी, पावर। विलास की ये गेंदबाजी, क्योंकि विलास ये प्रमुख गेंदबाज दुर्गांव टीम की ओर से माने जाते हैं। इस बार आइटम राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद छोटी गेंद के साथ इस गेंद को नहीं पे देना, जंगल में मंगल। गेंद को पहुंचाया छक्के के लिए। 12 रन की आवश्यकता। एड़ी मेड़ी केड़ी डी की 8 गेंदों में चाहिए 12 रन की आवश्यकता। अब सिचुएशन ये भी कुछ बन चुका है कि बिल्कुल गुड़गांव टीम के ऊपर से काफी कुछ प्रेशर मेंटेन होता हुआ। डीके तैयार, स्लोअर वन, बिल्कुल हल्के हल्के हाथों के साथ ये शॉट खेला, और हल्के हाथों के साथ शॉट खेलते समय बिल्कुल 1 रन तो जोड़ेंगे, जाना चाहेंगे दूसरे रन के लिए। यही कुछ मुनासिब कहना चाहूंगा कि 2 रन तो पूरे किए, जाना चाहेंगे क्या तीसरे रन के लिए? ना भाई, डीके संतुष्ट है 2 ही रन के साथ। अब 10 रन की आवश्यकता, गेंद बची 7 गेंदों में चाहिए 10 रन की आवश्यकता। कमाल का खेल। अभी शायद यहां पर बिल्कुल अगर ये विकेट लेते थे तब मतलब मैच में बनने रहने की एक आशाएं बरकरार होने की, लेकिन इस बार सदबर डीके तैयार। आखिरी गेंद के ऊपर क्या यहां पर रोमांच नजर आएगा? जी शायद आखिरी गेंद के ऊपर कोई भी बिग हिट नहीं, तो अब मतलब 6 गेंदों में चाहिए 10 रन की आवश्यकता। सहा चेंडू आणि नक्कीच धावा लागतील, त्यामध्ये 10 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी बघायचं की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल। दुर्गाव संघामध्ये नक्कीच या ठिकाणी कुठला गोलंदाजी मार्क होते येईल गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये, हे बघणं गरजेचं आहे। या षटकामध्ये 19 धावा खर्च केला, कारण की मागील सामन्यामध्ये मागील षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या। 6 चेंडू 10 धावांचं लक्ष, 6 धावांचं समीकरण येतंय चिरापल्ली संघासाठी। म्हणून तर सांगतो की अरे कापल्या तरी आमच्या नशात तरी उधळून भगव्या रक्ताची, फाडली तरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची। 36 सतीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय व वाणिज्य तेज, जिजाऊचे पुत्र मग महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक श्री व छत्रपती शिवाजी महाराज। जाऊया मॅच कडे। 6 चेंडू 10 धावांचं लक्ष। पहिला चेंडू मात्र हाताळण्यासाठी सज्जावान साईडला फेकून दिलं चेंडूला रमेश मोरे। आजच्या दिवसातील सगळ्यात लांबलचक षटकार येतोय रमेश मोरेच्या बॅट मधून। आज बॉडीवरती मध्ये येणारा चेंडू फेकून दिला षटकारासाठी। 5 चेंडू धावा लागतील त्या 4।
यावेळेला बघतो की नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न केला की नक्कीच सामनामध्ये नक्कीच मॅच मध्ये जबरदस्त रंगत आहे. 4 चेंडू आणि धावा लागतील त्या 4. या ठिकाणी मात्र विकेट जातो आणि विकेट जात असताना आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी धावा लागतील त्या 4 चेंडूमध्ये 4 धावांचं लक्ष चिरापाली संघाला. 4 पाहिजे. 49 झाले. 50 झाले. 50 झाले. 19 20 26 26 आणि 18 44 44 हा शिक्ष गेला. 50 झाले ना. 50 हा नाही जे आहे ते योग्य. हे दोन्ही या ठिकाणी मात्र नक्कीच दोन्ही संघांनी मात्र लक्ष द्यायचे की धावफलकावरती धावसंख्या 50 धावसंख्या केवळ 3 धावांचं मात्र लक्ष असेल जिंकण्यासाठी. 50 धावसंख्या झालेली आहे. 3 धावा लागतात. या ठिकाणी मात्र टॅली मात्र झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने 1 मिनिट पंच धावसंख्या झाली 50 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि या ठिकाणी नक्कीच ही पूर्ण टोटल मध्ये झाली ती 50. कारण की आतापर्यंत नक्कीच 4 चेंडू मध्ये 3 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आलेली आहे. यावेळेला मात्र पुढचा चेंडू कारण की शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये पुढचा फटका मात्र बघायला भेटतो की नाही. डिके साठी मध्ये घातक आहे की नाही बघतो की नक्कीच अद्याप मात्र मॅच स्टाईल मध्ये समाप्त झाली नाही. आउट होते फलंदाज आणि आउट फलंदाज झाल्यानंतर अद्याप मध्ये 3 चेंडू आणि 3 धावा. मित्रांनो लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट मध्ये स्पर्धा चालू असताना मात्र कुठल्याही प्रकारची मध्ये गफलत होणार नाही याची मध्ये नोंदीची नोंद घ्यायची आहे. कारण की 3 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष. यावेळेला आपण मध्ये बघतो की 3 चेंडू आणि 3 धावा. मॅच जबरदस्त बघायला भेटते. डीके मध्ये जातो स्ट्राईक एंडला. मॅच जबरदस्त आहे कारण की मित्रांनो आपण मात्र बघतो की फलंदाज बाजूला डीके मध्ये स्ट्राईक एंडला जातोय. अतिशय जबरदस्त मॅच बघायला भेटते. रंगतदार सामना मात्र बघायला भेटतोय आणि रंगतदार सामना बघायला भेटल्यानंतर मात्र नक्कीच यावेळेला डीकेच्या बॅटमध्ये मोठा फटका येतो की काय मात्र बघतो की हॉलमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. जीवनदान बदलते डीके याला आणि जीवनदान बघायला भेटल्यानंतर मात्र नक्कीच आपण मात्र बघतो की 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. मॅच होते टाय. यावेळेला आपण मात्र बघतो की नक्कीच 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच क्या छुड़ा या मैच छुड़ गया. आपण मात्र बघतो की नक्कीच 1 धावाचं मात्र लक्ष जिंकण्यासाठी बघतोय की नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप चिल्लर सेव्हलंय. आपण बघायचं की नक्कीच मॅच तर टाय झालेला आहे. एका चेंडूमध्ये 1 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी डीके तयार असेल. आपण मात्र बघतो की नक्कीच 1 चेंडू आणि 1 धावांचं मात्र लक्ष जिंकण्यासाठी काय जबरदस्त सामना होतोय. मॅच जबरदस्त होते कारण की नक्कीच एका रोमांच भरामध्ये सामना आपल्याला मात्र बघायला भेटतो आणि रोमांच भरामध्ये सामना बघायला भेटल्यानंतर या रोमांच भरा सामन्याची मात्र कहाणी मात्र अद्याप या लाईव्ह ऍक्शन मध्ये चालू आहे. चिरापाली संघामध्ये विजयासाठी एका चेंडूची एका धावाची मध्ये गरज असेल. यावेळेला ऑन साईडला फेकून दिलं चेंडूला आणि ऑन साईडला फेकून दिल्यानंतर चेंडू जातो सिस्करलेच्या पॉइंटच्या बाहेर. 4 धावींसाठी मध्ये चेंडू जातो आणि 4 धावींसाठी मध्ये चेंडू जात असताना आपण मात्र बघतो की या ठिकाणी नक्कीच मॅच जिंकली होती चिरापाली संघाने. दुर्गाव संघाचं नक्कीच मी अंतकरणापासून स्वागत करेन.
दुर्गाव संघामध्ये कर्णधार आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. विलास यांनाही देखील मात्र विनंती असेल की आपण देखील मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. एक जबरदस्त मॅच माझ्या तमाम क्रीडा राज्यांचं तमाम क्रीडा प्रेमिकांचं या ठिकाणी सरचं स्वागत आहे. दुर्गाव संघाला खास करून मध्ये शुभेच्छा देऊया कारण की नक्कीच एक जबरदस्त मध्ये टफ फाईट मध्ये नक्कीच बघायला भेटली. चिरापल्ली संघामध्ये नक्कीच भले मात्र विजयी मिळवला त्यांनी संघामध्ये सरचं स्वागत आहे. दुर्गाव संघाचा मात्र विलास आपण मात्र व्यासपीठावर यायचा आहे कारण की जबरदस्त खेळ शांत स्वभावाने मात्र आपण मात्र खेळ केला त्याबद्दल मात्र तुमचा मात्र नक्कीच ऋण मात्र नक्कीच आभार मानलं जाईल. आणि त्याच अनुषंगाने विलास यांच्यासमोर कॅश प्राइज मला वाटतं 100 रुपयाचं मात्र बक्षीस आलेलं आहे. हनुमानजी माले मॅन फ्रॉम गणेशगाव यांच्याकडे मात्र कॅश प्राइज मध्ये 100 रुपयाचं मात्र बक्षीस आलेलं आहे. हे बक्षीस मात्र स्वीकारायचं आहे. तर निवृत्ती बोडके सर यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा मात्र गुण गौरव केला जातोय. ज्यांनी मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी केली 15 नंबरचं टी शर्ट मध्ये ज्यांनी मात्र परिधान केलं होतं सागर आपण मात्र व्यासपीठावर यायचं आहे. सागर साठी मात्र कॅश प्राइज 100 रुपयाचं मात्र बक्षीस